बाईसाहेब झाली का तुमची सगळी नाटकं करून का अजून काही बाकी आहे? बाईसाहेब काय झालं असं का बोलताय तुम्ही? काही चुकलंय का आमचं? अहो आमचं काही चुकलं असेल तर तसं सांगा. मानपानात काय राहिलं असेल तर सांगा आम्हाला तसं. मानपान? कसला मानपान? कुठल्या विश्वात जगताय तुम्ही? तुमच्याकडे धड खुर्च्या नाहीये, प्यायच्या पाण्याचे ग्लास नाहीये तो तुमच्याकडे, आणि कशाला उगाच मानपानाचा दिखावा करताय? काय दिले तो माझ्या लेकाला तुम्ही? एवढीशी चेन त्यांनी गळ्यात घातली तर दिसेल का ती? आई दिसेल की नाही ते सोडा, पण जावयाला दिलेली चेन खरंच सोन्याची आहे का ते एकदा चेक करा. यांची ऐपत नाही हो तेवढी. आपल्याला बघितलं पाहिजे, आणि जर का ती सोन्याची नसेल तर लगेच त्यांच्या तोंडावरती मारा. अहो असं नका बोल बाईसाहेब. अहो आमच्या एकुलत्या एक पोरीच्या संसारासाठी आणि तिच्या माणसासाठी जे काय करता येईल ना ते प्रामाणिकपणे केलंय बघा आम्ही. तरी बी काय चुकलं असेल ना तर आम्ही दोघं बी तुमची माफी मागतो. आता उगाच माफी मागायची नाटकं करू नका. तिथे आल्या आल्या माझ्या लेकाला आणि मुलीला कामाला लावलं तुम्ही. हो नाही नाही बाईसाहेब, आम्ही कुठं काय केलंय ते जावई बापू. काय त्यांनीच म्हणजे त्यांनी पुढे पुढे केलं असं म्हणायचंय तुम्हाला? बरं केलं त्यांनी, मग तुमचं तोंड काय शिवलं होतं? त्यांना थांबवता नाही आलं तुम्हाला? अहो माझा इंद्रा भोळा आहे म्हणून तुम्ही आणि तुमची मुलगी त्याच्या स्वभावाचा इतका गैरफायदा घ्याल का? चांगलंच शिकवून पाठवलंय तुम्ही तुमच्या मुलीला. बरोबर माझ्या लेकाला ना भोळात घेतलंय तिने. ती तिला हवं तेच त्याच्याकडनं करवून घेतेय. तुमच्या मुलीला माझ्या मुलाला मुठीत ठेवायचं होतं, माझं घर हातात घ्यायचं होतं. हाच डाव होता ना तुमचा. लक्षात ठेवा, जोपर्यंत मालती इथे आहे तोपर्यंत तुमची डाळ शिजणार नाही. असं काय पण नाही बाईसाहेब. अहो माझी पोरगी आणि आम्ही पैशाला नाही माणसाला मानतो, माणसाला जीव लावतो आम्ही. अहो माझ्या पोरीवर लय चांगले संस्कार केलेत आम्ही. चांगला संसार कर, सासू सासऱ्याला आई बापासारखं मान, असं शिकून पाठवणी केली आहे तिची. वा, तिच्यावर तुम्ही केलेल्या संस्काराबद्दल तर काही बोलूच नका. तुम्हाला येते का रीत भात पाहता? मान पान कसा सांभाळायचा असतो हे तरी कळतं का तुम्हाला? अहो आमच्याकडनं मानपणात काही चूक झाली असेल तर तसं सांगा, तसं करतो. मुलीच्या सासरकडचे पहिल्यांदा घरी आलेत म्हटल्यावर पाय धुवायला नकोत का? मान पानाची सुरुवात इथूनच होते. उर्मिला, कोणाकडनं मानपणाची अपेक्षा करतेस तू? यांच्याकडनं? नाही नाही बाईसाहेब, असं नका म्हणू. खरं तर आमचं चुकलं.